चं स्वागत। सुरुवातीला बातमी जळगावच्या चोपडा तालुक्यातून। तिथे शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय। यामध्ये 18 शिक्षक, 4 विद्यार्थी आणि 4 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। कालपासूनच राज्यातील शाळा सुरू झालेल्या आहेत। त्यातच मुलांना संसर्ग व्हायला सुरुवात झाल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे। चहाडी येथील शाळेतील 1, देवगाव शाळेमधील 3 विद्यार्थी तसंच जिल्हा परिषदेच्या एकूण 6 शिक्षकांना, त्यामध्ये खासगी प्राथमिक शाळेचे 3 शिक्षक आहेत आणि माध्यमिक शाळेचे 9 आणि 4 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे। जळगावातल्या चोपड्यामध्ये शाळांमध्ये वेगवेगळे शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। एकूण 18 जण कोरोना बाधित आहेत। कालच राज्यामध्ये पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याप्रमाणे शाळा सुरू देखील झाल्या आहेत। मात्र योग्य ती काळजी घेते असं सांगितलं जात आहे। मात्र एका वेळी 18 जण कोरोना बाधित सापडणं आणि तेही शाळांमध्ये, हे पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शाळा प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखीच एक प्रकारे म्हणावी लागेल। कारण जिल्हा परिषदेतील शाळेतले 4 शिक्षक हे पॉझिटिव्ह सापडलेत। त्यासोबत काही मुलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे आणि चोपड्यातील एकूण 18 शिक्षक हे कोरोना बाधित आढळून आलेले आहेत। त्यामुळे जर शिक्षकच कोरोना बाधित असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा, तर मग विद्यार्थ्यांची सुरक्षा काय, हा प्रश्न तर पालकांना नक्कीच पडणार आहे। जळगावमधून आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्या सोबत आहेत। इम्तियाज, या जळगाव किंवा चोपडा या भागामध्ये अशा कोणकोणत्या शाळा आहेत आणि तिथे किती जण बाधित आहेत आत्ताच्या घडीला? जळगाव जिल्ह्यातील चोपडा भागामध्ये काल पहिला दिवस होता शाळेचा आणि या शासनाने जे नियम लावून दिले होते की शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, कर्मचाऱ्यांचं सर्वांची चाचणी करून घेण्याचे आदेश दिले होते जिल्हाधिकारी यांनी। तसंच या चाचणीमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि काही कर्मचारी शाळेचे हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। यामुळे चोपड्याचे चारवी या गावामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। जे इम्तियाज, आवाज नीट पोहोचत नाहीये। मात्र जळगावातल्या चोपडामध्ये एकाच शाळेमध्ये किंवा वेगवेगळ्या शाळांमध्ये 18 शिक्षक जर एका वेळेला कोरोना पॉझिटिव्ह सापडत असतील तर मग खरोखरच या शाळा प्रशासनाच्या बाबतीत चिंतेचीच बाब ही म्हणावी लागेल। कारण कालच विद्यार्थ्यांचं असं स्वागत झालंय शाळांमध्ये, मात्र शाळांमध्ये येऊन जर कोरोनाचा धोका या विद्यार्थ्यांना असेल तर मग शिक्षक असतील किंवा पालक पुन्हा एकदा आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवण्यास तयार होणार नाहीत। ही वस्तुस्थिती आहे जळगावमधल्या चोपडामध्ये। काही विद्यार्थी, काही शिक्षकेतर कर्मचारी आणि काही शिक्षक हे कोरोना बाधित आढळलेत। सर्वजण सध्या होम क्वारंटाईन आहेत। मात्र तरी देखील लहान मुलं आहेत शाळेमधली आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला काही धोका होऊ नये यासाठी आता शाळांसंदर्भात जळगावमध्ये काय निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल। कारण शाळा जरी सुरू करण्याचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी सरकारने घेतलेला असला तरी त्या ठिकाणी परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला ते अधिकार देण्यात आलेले आहेत शाळा सुरू करण्यासंदर्भातले, तसं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आणखी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची टेस्ट केली जाते का, की जळगावमध्ये वाढलेला कोरोनाचा धोका याचं गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव, चोपडा आणि आसपासच्या भागातल्या शाळांबद्दल काय निर्णय घेतला जातो हे देखील आता पाहावं लागेल। जळगावनंतर आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये कोरोनाच्या सध्या 3ऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचं समोर आलंय। पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये पुण्यात तुलनेनं कमी रुग्णवाढ नोंदवली गेलेली होती। मात्र आता 3ऱ्या लाटेमध्ये 21 जानेवारीला आजपर्यंतचा उच्चांक नोंदवला गेलाय रुग्णसंख्येचा। या दिवशी पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल 40% इतका होता। मात्र सुदैवाची बाब म्हणजे 3ऱ्या लाटेमध्ये रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत, त्यामुळे त्यांना घरीच उपचार घेण्यास सांगितलं जातंय आणि घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे। सद्यस्थितीत जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यात ही लाट ओसरायला सुरुवात होईल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मात्र तरीही आरोग्य विभागाकडून सर्वांना कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे। पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। चंद्रकांत, पुण्यातली ही आकडेवारी इतकी मोठी किंवा उच्चांकी समोर येण्याचं कारण काय आणि काय एकूणच सद्यस्थिती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याची?
मला वाटतं पुणे जिल्ह्यातील किंवा शहरातील हा उच्चांकी पीक पॉइंट असावा, जी आकडेवारी ज्या दिवशी 40% पॉझिटिव्हिटी रेट होता 21 जानेवारीला, साधारण 8,000च्या पुढं पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्या दिवशी 20,000च्या आसपास सगळ्या टेस्ट झाल्या होत्या. म्हणजे पॉझिटिव्ह रेटच जेवढ्या चाचण्या केल्या जातात त्यातनं किती पॉझिटिव्ह आले याच्या प्रमाणानुसार तो रेट काढला जातो. तो आतापर्यंतचा हायेस्ट आहे. म्हणजे पहिल्या लाटेत तो साधारण 26% होता, दुसऱ्या लाटेत 27% होता आणि तिसऱ्या लाटेत तो थेट 40%वर जाऊन पोहोचला. हा कदाचित आजवरचा म्हणजे फक्त पुण्यातलाच नाही, राज्यातलाही हायेस्ट आकडा असावा, देशातलाही किंबहुना. अजून अर्थात ती देश पातळीवर आणि राज्य पातळीवरची आकडेवारी समोर यायची, पण हा निश्चित हायेस्ट असावा, कारण 40% म्हणजे जवळपास निम्म्याला निम्मे एवढा तो पॉझिटिव्हिटी रेट आहे. पण सुदैवाची बाब चांगली आहे की कोरोना आता नॉर्मलाइजला येतोय, सगळे सौम्य लक्षणं आहेत, हॉस्पिटलायझेशन खूप कमी आहे, अगदी 4%च आहे फक्त, आणि फक्त मृत्यू संख्या वाढली थोडी, ती थोडी चिंतेची बाब आहे. म्हणून प्रशासनाने आता आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. अजून तशी गरज पडत नाही, बेड उपलब्ध आहेत सगळीकडे. आशा करूया या लाटेनंतर कोरोना एकदम सर्दी खोकल्यासारखं नॉर्मलाइजला येऊन जाईल आणि पुणेकरच नाही, अख्खं जग पुन्हा एकदा या कोरोनाच्या सावटातनं बाहेर येईल. बरं, 21 जानेवारीला अशी काय आकडेवारी होती जी आतापर्यंतची सर्वाधिक नोंदवली गेली? त्या दिवशी पुणे शहरामध्ये, एकट्या पुणे शहरात 8,311 रुग्णवाढ नोंदली गेली आणि जिल्ह्यामध्ये तोच आकडा साधारण 14,000च्या आसपास होता, जो आजपर्यंत हायेस्ट आहे. पुणे जिल्ह्यातलाच नाही तर पूर्ण याच्यातलं. म्हणजे एवढी आपल्याला माहिती आहे, मुंबई नंतर पुण्यात ती लाट येते. म्हणजे अगोदर आता मुंबईतली लाट उतरणीला लागली, पण पुण्यातली अजून लागलेली नाही. ती कदाचित फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ती उतरणीला लागेल असं जाणकार सांगतात. म्हणजे थोडक्यात आता पुण्यातला कोरोना पीक आवरलाय, पण तरी पुण्यातलं जनजीवन आहे ते सुरळीत सुरू आहे. म्हणजे रुग्णसंख्या वाढते, पण त्याची ज्याला आपण सिव्हिरिटी म्हणतो ती सुदैवाने खूप चांगली सौम्य आहे. ही सगळ्यात मात्र तरी देखील रुग्णसंख्या रोजच्या रोज समोर येते, हे मात्र आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. पुणे जिल्ह्यासाठी धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता पुढची बातमी, वीज वितरण कंपनीकडून मनमाडसह नांदगाव तालुक्यामध्ये सक्तीनं वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे आणि या वीज बिल वसुली विरोधात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्यास रस्त्यावरती उतरून शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा कांदे यांनी दिलाय. तर वीज कंपनीचे अधिकारी, शेतकरी, वीज ग्राहक यांच्या बैठकीमध्ये कांदेंनी हा इशारा दिला. वीज बिल भरण्यासाठी त्यांना सवलत द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे स्वतः आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. काय नेमकी तुमची मागणी आहे आणि काय समस्या आहेत या शेतकऱ्यांच्या, काय सांगाल? ह्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत मी असे सांगेन आपल्याला की शेतकऱ्यांचे आता कांद्याची पिकं लावण्याची बाकी चालू आहे. मजूर शेतामध्ये काम करत आहे आणि वायरमन जाऊन किंवा अधिकारी जाऊन डायरेक्ट लाईट कट करतात. शासन निर्णयानुसार कुठलीही वीज तोडणी करायची असेल तर त्यांना 15 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी. 15 दिवसाची पूर्व नोटीस दिल्यानंतरच मग ती वीज तोडणी करावी. परंतु संबंधित वायरमन डायरेक्ट जाऊन न पूर्व सूचना देता लाईट कट करतात. त्याच्या विरोधात मी त्यांना शासनाचे जे निर्णय आहेत, शासन निर्णय, याची जाणीव करून दिली. दुसरा एक शासन निर्णय असा आहे मॅडम की डीपी जाळल्यानंतर, रोहित्र जळाल्यानंतर तुम्ही ताबडतोब 24 तासामध्ये ते डीपी दिली पाहिजे. नाहीतर त्या डीपीवर असलेल्या संबंधित शेतकऱ्यांना 500 रुपये रोजाप्रमाणे दररोज 500 रुपये प्रमाणे पैसे दिले पाहिजे. एमएससीबीचा कुठलाही प्रकार हा चालू नाहीये, मदत करत नाही एमएससीबी. आम्ही महावितरणाला पैसे गोळा करावा किंवा वीज बिल भरू नये याच्या विरोधात नाहीये, वीज बिल भरावा, परंतु शेतकऱ्यांना मुदत द्यावी शासनाच्या निर्णयानुसार. बरं, सुहास कांदेजी, तुम्ही जी मागणी करताय, मात्र तुमच्याच सरकारमधले जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांचं म्हणणं आहे की वीज बिल हे भरलंच पाहिजे, नाहीतर मग महावितरण बुडीत जाईल. मॅडम, मी वीज बिल न भरण्याच्या विरोधात नाहीये. वीज बिल हे भरावाच, 100% वीज बिल भरावा, परंतु शेतकऱ्यांना त्याची नोटीस द्यावी आणि मुदत द्यावी, ह्या मताची मी सहमत आहे. बरं, आता वीज बिलाच्या वसुलीसाठी मुदत द्यावी यासाठी तुम्ही आता ऊर्जा मंत्र्यांना त्यांची काही भेट घेऊन किंवा त्यांना काही पत्र पाठवलंय, त्यांच्याशी काही व्यवहार केलाय का? कारण तुमच्याच सरकारमधल्या मंत्र्यांसाठी शिवसेनेच्याच आमदाराला अशा प्रकारे आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो. मी सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा न देता मी अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय. अधिकाऱ्यांनी जी सावकारी पद्धत चालू केलेली आहे
शासनाच्या निर्णयाचा पाठपुरावा करत नाही, त्याच्या विरोधात मी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे. शासन शासनाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडते, परंतु अधिकारी सावकारी पद्धतीने वीज बिल गोळा करतात. वीज बिल गोळा होता पूर्व सूचना देऊन बरं. वीज बिल गोळा करावी, ह्या मताशी मी सहमत असल्यामुळे मी काल अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. जी, सुहास कांदेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका मांडलीत. तर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करा असं नाही, तर त्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदत द्या अशी मागणी सुहास कांदे यांनी केली आहे, शिवसेनेचे आमदार. अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू शिवसेना स्टाईलनं, असं देखील ते म्हणाले. लातूरच्या आजूबाजूच्या 3 गावांमधील 30 वर्षांपूर्वी MIDC मध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय. गावाचा मसनवाटा होण्याच्या आधी आमच्याकडे मायबाप सरकारनं लक्ष द्यावं अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे. कोण आहेत हे शेतकरी आणि त्यांची काय आहे व्यथा, पाहूयात या खास रिपोर्टमधून. लातूर जिल्ह्यातील गावच्या मंदिराच्या बाहेर जमलेले हे आहेत हरंगुळ, खंडापूर आणि चिंचोलीराव वाडी गावचे शेतकरी. 30 वर्षांपूर्वी लातूर बार्शी महालगत या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या. मात्र या गावातील 450 शेतकऱ्यांच्या 3000 एकर जमिनी MIDC साठी संपादित करण्यात आल्या. MIDCनं जमिनीचा दर कमी ठेवल्यानं शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टानं शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. यामध्ये देखील शेतकऱ्यांची 50% रक्कम बँक गॅरंटी म्हणून बँकेत ठेवण्यात आली आणि 50% रक्कम शेतकऱ्यांनी उचलली. या विरोधात औरंगाबाद खंडपीठानं शेतकऱ्यांच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मोलमजुरी करावी लागली, त्यासोबत घरामधील एखाद्या व्यक्तीचा आरोग्यासंदर्भातली समस्या असेल, ती समस्या पैशाअभावी सोडवता आली नाही. त्या काळामध्ये आमचे जी काही लेकरं होती, या शेतकऱ्यांच्या लेकरांचं लग्न चांगल्या घरी करता आलं नाही. असा एकही शेतकरी नाही ज्यांना स्वतःची जमीन 10 एकर, 5 एकर, 20 एकर, 50 एकर पर्यंत, 80 एकर पर्यंत जमिनी गेलेल्या आहेत. पण आलेल्या पैशापैकी त्यानं गेलेल्या जमिनी इतकी जमीन किंवा त्याच्या निम्मी जमीन घेऊ शकलेला नाही. तर या वाढत्या भावाचा विचार न करता शासनानं आम्हाला जे 80 पैसे पर फूट भाव दिला, हा आम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना मान्य नाही. 5-6 एकर होती. सगळीच गेली का? हां, सगळीच गेली का? समधीच गेली. हां, किती पैसे भेटले? पैसे भेटलेच नाहीत आम्हाला, आम्ही उचललेच नाहीत. 30 वर्षात एक रुपया भेटला नाही नाही. शेतकऱ्यांनी उचललेली रक्कम 4 महिन्यात परत करण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे प्रशासनाने आता शेतकऱ्यांचे खाते गोठवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 120 शेतकऱ्यांची खाती गोठवण्यात आली आहेत. बँकेतून घेतलेल्या पैशांची वसुली शेतकऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचं MIDCनं स्पष्ट केलंय. जो काही आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे, पण महामंडळाच्या वतीने मी एवढंच सांगू शकेल की जे काही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध होते, जे काही ऑथेंटिक कागदपत्र उपलब्ध होते, त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाला समोर सादर केले होते आणि त्याच आधारे उच्च न्यायालयाच्या दोन बेंचने हा निकाल दिलेला आहे. MIDC कडून चुकीची कागदपत्र आणि नकाशे कोर्टाला सादर करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या वकिलांनी केला. त्याविरोधात शेतकरी सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. MIDCची पूर्ण अपिले मंजूर केली आणि शेतकऱ्यांची पूर्ण अपिले खारिज केलेली आहेत आणि त्यामध्ये 1000 रुपये, 1200 रुपये, 1300 रुपये आणि जास्तीत जास्त 2500 पर आर प्रमाणे हा मावेजा यामध्ये देण्यात आलेला आहे. 13 वर्षांनंतर मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्यातून शेतकऱ्यांनी कर्ज फेडली. आता पैसे कुठून परत करणार असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे मायबाप सरकारनं आमची मदत करावी अशी याचना त्यांनी केली. नाहीतर सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही असा इशारा सरकारला देण्यात आलाय. आता आमच्या बातमीनंतर तरी सरकार या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकणार आहे का, हेच पाहावं लागेल. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. आणि असा एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. कठोर मेहनत आणि संकल्प केल्यास कोणतेही कार्य अशक्य नाही आणि न्यूज 18च्या बायजूज यंग जिनियस सीझन 2 मधून आम्ही तुम्हाला अशाच लहान मुलांची भेट घडवली ज्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्यात. तर चला तर मग बायजूज यंग जिनियस सीझन 2च्या मागील आठवड्याची एक झलक पाहूयात. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत यानी संगीत का महासागर, और हमारे आज के पहले जीनियस महासागर का एक बहुमूल्य मोती है. ये सिर्फ 14 साल की उम्र में 6 भाषाओं में गाना गाते हैं,
2020 का ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवार्ड जीत चुके हैं। ये हैं कर्नाटिक म्यूजिक की शान बन चुके बेंगलुरु के राहुल वेलर। Namaskara. Come, sit. Now, your parents are IT professionals. Yeah. And you are singing Carnatic music. How did this happen? Actually, the credit of identifying my interest in music goes to my parents. Please welcome Padma Shri Sri Shankar Mahadevan. Hello, namaste. How are you? Rahul, so nice to see you. Vande Mataram. Vande Mataram. Sujalam Subhalam Malayaj Sheetalam। सिरी, आपने एक नए राग का आविष्कार किया है, वो भी कर्नाटिक संगीत में। Tell us a little more about it. I created a new ragam called Namo Veena Pani in dedication to Dr. Jayanti Kumaresh ma'am, as I'm a huge fan of her. नमस्ते जूही। Come. How are you? I'm great. आइए बैठिए। बचपन से ही साइंस ऐसा सब्जेक्ट था which intrigued me. मेरे डैड के साथ रह के I got influenced from him. He as well is a person who is very interested in science. साइंस में क्या अट्रैक्ट करता था आपको? Within science. The fact that science has the power to change anything. आणि सोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा।